निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे, पण युती आणि आघाडीचं चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना सोबत घेऊन महाआघाडीची मोड बांधण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा भाग आहे। मात्र शेट्टी आणि आंबेडकर वाढीव जागांसाठी अडून बसलेले आहेत, त्यामुळे महाआघाडीच्या स्थापनेमध्ये अजूनही बऱ्याच अडचणी आहेत। छोट्या छोट्या पक्षांची मोड बांधून भाजपनं सत्तेकडे वाटचाल केली होती। मात्र 4.5 वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी ताकद असलेल्या राजू शेट्टींनी भाजपची साथ सोडली आहे, तर भीमा कोरेगाव प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकरांचाही पक्ष बराच प्रबळ झालाय। त्यामुळे महाआघाडीला सत्तेचा सोपान गाठायचा झाला तर या दोन्ही पक्षांना सोबत घेणं गरजेचं आहे। प्रत्यक्षात मात्र जागा सोडण्यावरून आघाडीत बिघाडी झाली आहे। त्यातच राजू शेट्टींनी स्वाभिमानीचा राग आळवल्यानं तिढा वाढलाय। आमच्यासाठी सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत असं आमचं स्वाभिमानीचं मत आहे। दुसऱ्या बाजूला आघाडीच्या नेत्यांना जर वाटत असेल की मोदींना विरोध म्हणून स्वाभिमानी बरोबर आपल्या बरोबर फरफटत येईल तर हा त्यांचा गोड गैरसमज आहे। आम्ही यांच्याबरोबर गेलो तर सन्मानाने जाऊ, आम्ही यांच्याबरोबर फरफटत जाणार नाही। आमची पण स्वाभिमानीची स्वबळाची तयारी झालेली आहे। सन्मानजनक पद्धतीने जागा मिळाल्या आणि आमच्या मुद्द्यांचा सन्मानजनक पद्धतीने विचार झाला तरच आम्ही यांच्याबरोबर जाऊ। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जागा वाटपाचं घोडं कुठं अडलंय यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। कोल्हापूर जिल्ह्यातला हातकणंगले हा मतदारसंघ राजू शेट्टींसाठी सोडण्यावर शिक्कामोर्तब। माजी केंद्रीय राज्यमंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी वर्धा हा मतदारसंघ मागून घेतलाय, मात्र काँग्रेस दावा सोडायला तयार नाही। पक्षाचा युवा आणि मराठा चेहरा असलेल्या रविकांत तुपकर यांच्यासाठी राजू शेट्टींना बुलडाण्याची जागा हवी आहे, पण राष्ट्रवादी मात्र या जागेवरचा दावा सोडायला तयार नाही। दुसरीकडे पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्यापैकी प्रभाव असलेले प्रकाश आंबेडकर 12 जागांवर अडून बसलेत। त्यांच्या वंचित आघाडीनं 4 जागांवर उमेदवारही जाहीर करून काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे। प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीनं काँग्रेसकडे नेमकी काय मागणी केली आहे यावर एक नजर टाकूयात। ज्या ठिकाणी काँग्रेस उमेदवार सलग 3दा पराभूत झालेत ते मतदारसंघ भारिप बहुजन महासंघाला हवेत। 12 जागा मागितल्या असल्या तरी 4 जागांसाठी प्रकाश आंबेडकर जास्त आग्रही आहेत। 4 मतदारसंघांची मागणी करण्यात आली आहे, त्यात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा यांचा समावेश आहे। काँग्रेसवाल्यांनी जोराची भूमिका काय करायची? आम्ही काही काँग्रेसवाल्यांसाठी थांबणार नाही। त्यामुळे काँग्रेस हा पूर्णपणे बदमाशांचा पक्ष आहे। त्याच्यामुळे जसं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये गोंडवाना पार्टीला शेवटपर्यंत घोळ घालत राहिले तसं आम्ही काय अडकणार नाही। ज्या मुस्लिम संघटनांना असं वाटते की त्यांनी युती झाली पाहिजे त्यांच्यावरती सुद्धा मी एक जबाबदारी टाकतो की ताबडतोब त्यांनी असायला बघावं की 12 जागा या वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसने मान्य करावं। फक्त मुस्लिम संघटनांनी सेक्युलर वोट विभाजन होऊ नये एवढंच फक्त बडबड करू नये। आंबेडकर एमआयएम युती ही काँग्रेस समोरची सर्वात मोठी अडचण आहे। नांदेडच्या वंचित आघाडीच्या सभेत असदुद्दीन ओवैसी यांनी ही अडचण सोडवण्याचा प्रयत्न केला। मैं पूरे इखलास के साथ और पूरी जिम्मेदारी के साथ और पूरे सीरियसनेस के साथ कांग्रेस पार्टी से शरद पवार से भी कह रहा हूं कि अगर आप कह रहे हैं कि एमआईएम पार्टी से आपको तकलीफ है, मैं आपसे कह रहा हूं कि आप मेरे बड़े भाई जनाब बाला साहिब अम्बेडकर साहब से बात करो, उनकी इज्जत के मुताबिक उनको सीट दे दो, मेरे को एक सीट भी नहीं चाहिए। प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेतल्यास दलित मतांची विभागणी होऊन काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यांना सहभागी करून घेण्याचे काँग्रेसनेही निकराचे प्रयत्न सुरू केलेत। परंतु पक्ष म्हणून एमआयएमशी आघाडी करण्यासंदर्भामध्ये काही मतभिन्नता होती आणि त्यामुळे ती आघाडीला एक आपण म्हणून पूर्णत्वास जाण्यासंदर्भामध्ये काही अडचणी होत्या। तर ओवैसींनीच काल हे स्टेटमेंट केल्यामुळे एक प्रमुख विषय त्यातला एक मार्गी लागलेला आहे आणि मला वाटतं की आता हा एक सकारात्मक पाऊल पडलेला आहे।
प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना आता प्रस्ताव चर्चेत जाण्यामध्ये काही अडचण, कारण हा विषय प्रलंबित असताना नेमका प्रस्ताव द्यायचा काय हा खरा प्रश्न होता. आमच्यामध्ये सुद्धा जी मतभिन्नता होती ते MIM सोबत जाण्यासंदर्भातली मतभिन्नता होती. त्यामुळे ओवेसींच्या ह्या सगळ्या वक्तव्याला निश्चित महत्त्व आहे आणि आता आंबेडकरांशी आम्ही चर्चा पुढचं पाऊल नक्की आम्ही घेऊ आणि आमचा प्रस्ताव जो दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी जो प्रस्ताव आहे दोन्ही मिळून आम्ही त्यांची चर्चा करून पूर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकंदरीतच राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलं नाही तर सत्तेपासून वंचित राहण्याची भीती काँग्रेस राष्ट्रवादी पुढे आहे. या महिन्यात युती आणि आघाडीचं चित्र स्पष्ट होईल. मात्र आघाडीची मोठ नीट न बांधल्यास काँग्रेस राष्ट्रवादीचं सत्ता समीकरण अवघड होऊ शकतं. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.